अदिती आटपलंय का? हो झालंच आहे, फक्त या प्रेझेंटेशनवर जरा नजर टाकते. आय नो तू केलंयस तर ते छानच असेल. नाही नाही ठीक आहे, बघून घे एकदा. ओके बस 2 मिनिटच. ग्रेट, परफेक्ट केलेस एकदम. हे प्रेझेंटेशन सरांना नक्की आवडेल बघ. आणि जय, ह्याच्यात तू सगळे कन्व्हिन्स करणारे पॉइंट्स मेन्शन केलेस. किती वाजता झोपलास रात्री? जय, तुला विचारतेय मी, किती वाजता झोपलास रात्री? जय, जयनी रात्रभर जागून माझ्यासाठी प्रेझेंटेशन केलं. अदिती, काय ग हे आज? नाही, काल रात्रभर जागलाय तो. प्रेझेंटेशन करायचं होतं ना माझं, म्हणून. काकू बघा ना, किती निरागस गोंडस बाळासारखा झोपलाय तो. माझीच दृष्ट नाही ना लागणार त्याला? छे ग, आपल्या माणसाची कधी दृष्ट नाही लागत. पण आता म्हणालीच आहेस तर लावते त्याला. काकू तुम्ही पण ना? अगं थट्टा नाही करत आहे मी, खरंच लाव. हा, कानाच्या मागे लावायची असते. सॉरी, तुझं प्रेझेंटेशन झालं बघून? हो. हा चल मग, उशीर होतोय. काकू आम्ही येतो. अरे जय ना, अरे पाणी घालून झालंय, चहा घेईन म्हण. काय झालं? असं मस्त लावून काय गब्बर सिंग मराठीचा विचार आहे वाटतं तुझा? कोणाची नजर लागते वाटतं तुला? काय? अरे ऑफिस मध्ये कोणी नजर ठेवून असते का तुझ्यावर, ज्याची नजर लागावी तुला? नाही का ग, तसं काही नाहीये. मग कसं आहे? अच्छा, म्हणजे बायकोचं प्रेम होतू जाते वाटतं. चांगलंय चांगलंय. अहो ते ना चुकून. एक मिनिट, हे असलं चुकून वगैरे काही केलं जात नाही. हा, अहो त्यांना आता जाऊ दे, त्यांना ऑफिसला जायला उशीर होतोय. उशीर होतोय पण हा असा जाणार आहे ऑफिस मध्ये? कमी रोज असाच जातो. हा असा? अहो हे काय झालंय नक्की, मला काही कळत नाहीये. काय मागे एकदा मी राजबिंड दिसतो म्हणून तू माझा फोटो काढला होतास. आता तू काय गोंडस दिसतोय म्हणून तुझा फोटो काढून दाखवतो, थांब. हा बघ. हो, हे काय काका, कोणी केलंय? अरे मीच म्हंटल तिला वाटत होतं की तिची नजर लागेल तुला म्हणून. हे असं सर ऑफिसला गेलो असतो ना तर नजर लागणं सोडा, लोकांनी प्रेक्षणीय स्थळ म्हणून बघितलं असतं माझ्याकडे. नाही पण अदिती, हे चांगलं आहे हो. म्हणजे तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे, हा तुझा टॅग. आणि याला कोणाची नजर लागू नये हे सगळ्या लोकांना कळावं, हा तुझा टॅग. उशीर होतो ना ऑफिसला, चला निघा. हो, येतो. सांभाळून जा. या या या. काय तुम्हाला काय हसायला झालं? अहो
ती कानाच्या मागेच लावत होती पण चुकून गालावर लागली. नाही पण चुकून कधीतरी आम्हालाही तीट लागायला हरकत नाही. हो, गेली कित्येक वर्ष तशी संधी शोधते मी. हा. त्याला संधी कशाला हवी पण. मग नजर लागण्यासारखं काहीतरी असायला नको का? तेही खरं आहे ते. काकांचं काही कळत नाही कधी कधी. काय म्हणाले, मस्सा लावून गब्बर सिंग व्हायचंय का? मला एकतर आपल्याला निघायला उशीर झालाय म्हणून टेन्शन आलं होतं, त्यामुळे कळतच नव्हतं काय चाललंय. एनिवे आपलं प्रेझेंटेशन ओके आहे ना? आदिती, हा, बाकी आहे थोडं. प्रेझेंटेशन मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, ते नाही, तीट. ओ, दिसू देत की मग. माझ्या लाडक्या बायकोला काळजी वाटते की मला कोणाची तरी दृष्ट लागेल मग. तसं अजिबात नाहीये. माझीच दृष्ट लागू नये म्हणून लावली होती मी, आणि ते सुद्धा काकूंनी सांगितलं ना म्हणून. हो, मग आता असू देत ना असंच. ऑफिसमध्ये जर कोणी काही विचारलं तर काय सांगणार आहेस? सांगेन कोणीतरी खूप प्रेमाने मला टीट लावली आहे म्हणून. झालं म्हणजे रजनी उद्या ऑफिसमध्ये येताना काजळच घेऊन येते की नाही ते बघ. हो, किती छान ना. एवढे लोक आपली काळजी करतात, आपल्यावर प्रेम करतात. तसं काही होणार नाहीये, कळलं ना? थांब, हे घे, पकड. हाय. बघ आणि पूस, नाही तर सगळे हसतील. आणि माझ्या नवऱ्यावर कोणी हसलेलं मला आवडणार नाही. अच्छा, हो, पूस आता. नीट धरणं नाही तर कसं नीटच करणार ते? धरलंय ना, बघ आता. तर इथे बघशील. घ्या. ए, मला सांग, नवऱ्याची बायकोला दृष्ट लागू शकते का? जय. अगं, ओके. ओके. चला. बांगडे, जिथे तोंड उघडायचं तिथेच तोंड उघडायचं. हा, उगाच नको त्या ठिकाणी तोंड उघडायचं नाही. हे जर कळलं नसतं ना तर आतापर्यंत ऑफिसमधल्या सगळ्यांची तोंड वाजायला लागली असते आणि सगळ्यांच्या तोंडी तुमचंच नाव असतं. नवरे नवरे नवरे. खूप झालं, खूप झालं. नाही, लग्न नाही. कळलं ना? हा, व्हाउचर पास केलंय. आता माझं काम. आजच करतो ना, 500 रुपयाचं व्हाउचर आहे. आताच करतो ना. हा, काय तांगडे? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खूप काम आहेत, तुम्हाला सुद्धा असेल ना? आहेत ना, पण काय चाललंय का तुमचं? काय बघ ना, सगळा पसारा दिसतोय ना तुला. काय मला काय कळतच नाही, कामच चाललंय. नाही नाही नाही, काय बडबडताय कालपासनं स्वतःशीच? मी कुठे स्वतःशीच बोलतोय? नाही नाही. अहो मी बघतो ना तुम्हाला तोंडातल्या तोंडात पुटपुटताय. हा, ते नामस्मरण. तुम्ही नामस्मरण. नंदिनी मॅडम काय करणार मग? म्हणजे हे रे, गाणं गुणगुणत होतो. म्हणजे असं गाणं गुणगुणताय. चाल कुठे? चाल लावायची आहे, ते नंतर लावीन मी. तू, मला खूप काम आहेत रे, तू नको ते प्रश्न विचारत बसू नकोस मला. म्हणजे
परीक्षेला तू जाम मला मग भीती वाटते मग कसली? प्रश्नांची. परीक्षात मी असं प्रश्नपत्रिका समोर आली ना की मग प्रश्न असे परीक्षेला प्रश्नपत्रिका आली की 100 किलोचं टेन्शन असेल डोक्यावर. बर, मग मी आता तुम्हाला एक साधा सरळ सोपा प्रश्न विचारतो. हं? काय? तुम्हाला काय कळलंय का लग्नाबद्दल? म्हणजे तुला सुद्धा माहिती आहे? मला माहिती आहे, पण म्हटलं तुम्हाला माहिती आहे का नाही बघावं. तुला माहिती आहे म्हणजे ऑफिस मधल्या सगळ्यांची खबर असते मला. आणि तुमचं पुटपुट ऐकून नवरे तर नवरे. म्हणजे कसं होणार ते दोघांचं? मान दुखते. टेन्शन तर त्यांनाही आलं असणार. टेन्शन आलंच आहे. आणि आता वर कळलं तर त्यात नवरे. तू सांगतो ना मला हे लग्न काय काय नाही ते शाही संपली. बोला ना, काय 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 तुम्ही काय बोलला लग्नाबद्दल? कसं? नाही मला काहीच बोलायचं नाही. बोला ना. मला काहीच बोलायचं नाही. आपण काय बोलणार याच्यावर? नाही लग्न नाही. लग्न नाही. अजिबात लग्न नाही. अरविंद सर, लग्न नाही. आपले अरविंद काका काही बडबडतात सध्या. आता बघितलं ना, बडबडत गेले. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. अरविंद सर काहीही बडबडतात. खोटं आहे सगळं. खोटं आहे सगळं. हॅलो. हॅलो. हां गुड मॉर्निंग. हां गुड मॉर्निंग. असं काय? जय, हा घे प्रसाद. रजनी, तू पण घे ग. हो. अरविंद कुठे आहे? हो, मी पण तेच म्हणत होते. अरविंद काका लेट? नाही आलेत ते. कॉफी प्यायला गेलेत. हो. काय रे जय, आले आल्या अरविंद कॉफी कसं प्यायला गेले आज अचानक? बरे आहेत ना ते? की कालच्या सारखंच? बरे आहेत. हे काय आलेच. अरविंद मठात जाऊन आले. प्रसाद घ्या ना. गुड मॉर्निंग काका.
जुई मॅडम, या ऑफिसमध्ये गळ्यात मंगळसूत्र घालायला बंदी आहे आणि आय कार्ड घालणं सक्तीचं आहे. टेबलाची शोभा वाढवायला दिली नाही ते. आय कार्ड कुठे आहे तुझं? मंगळसूत्र? छान आहे. कोणासाठी आणलेस? म्हणजे कुणाचं आहे? मी ना लहानपणी शाळेत होते ना, तसं मंगळसूत्र घालून डान्स केला. बापरे, पण मस्त आहे ना. फक्त पेंडेंट ना थोडं मोठं चाललं असतं अजून. अगं वेडे, पेंडंट नाही, वाट्या म्हणतात त्याला. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेराची खूण. पुढे टिंबटिंबनचं नाव घेते, टिंबटिंबनची सून. मला माहिती आहे वाट्या असतात ते, पण हे पेंडेंटच आहे. आणि टिंब टिंब म्हणजे टिंबटिंबच. संधी म्हणून सुद्धा कधी उखाणा घेता आला नाही. हा, पण हाऊस म्हणून खूपदा घेतलाय हा उखाणा. नंदिनी, हाऊस म्हणून ठीक आहे. बाकी हे मंगळसूत्र नाहीये, बंधन सूत्र आहे, बंधन सूत्र. काही इमोशनल वगैरे नाहीये मंगळसूत्राच्या बाबतीत. छान दिसतं असं. लग्न झालेल्या बाईनी घातलं ना की छान वाटतं तिच्याकडे बघायला. स्पेशली साडीवर छान दिसतं. काय ग अदिती, अशी काय रिॲक्ट होतीयस? तुझी काही इमोशनल अटॅचमेंट आहे का मंगळसूत्राबद्दल? अरे बापरे,
जुई बघा किती घाबरली आहे. जुई, तुझ्यासाठी नाही आणलंय मंगळसूत्र जैनी. हा, अगं ए, तुला हसायला काय झालं? काही नाही ग, मी सुद्धा लहानपणी ना असं मंगळसूत्र घालून हिंडायचे. आई म्हणायची लग्नाआधी मंगळसूत्र घालू नये, म्हातारा नवरा मिळतो. पण नंदिनी मॅम खरंच असं असतं? हं? काय माहित नशिबात काय असतं कुणास ठाऊक. त्यामुळे यावर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे सांगणं कठीण आहे. रजनी प्लीज ते दे. असू दे ना. मला आवडलंय. काय पार्टी प्लॅन करताय? झालं, पार्ट्या करा, कॉन्ट्रीब्युशन काढा, बाहेर जेवायला जा. या सगळ्यापेक्षा काहीतरी महत्वाचं असतं जगात अजून.